मी डॉक्टर शंकरराव राऊत, अध्यक्ष सेंद्रिय शुद्धीकरण समिती महाराष्ट्राची, मुंबई। जवळजवळ 36 वर्षाकरता मी दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये काम केलं आणि बरंचसं माझं काम जे होतं ते सेंद्रिय शेतीवर होतं। आणि आज माझी सेंद्रिय शेती आहे दापोलीच्या जवळच सडव्याला, ज्या ठिकाणी आम्ही आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला पिकं, औषधी वनस्पती देखील, काळी मिरी, व्हॅनिला याचं यशस्वीरित्या उत्पादन करतो। मी जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी विदर्भ बायोटेक लॅबोरेटरी जी आहे यवतमाळची, त्या लॅबोरेटरीच्या संपर्कात आलो आणि ज्यावेळेला मी बघितलं की ही प्रयोगशाळा म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांच्या उत्थानाकरता एकत्रितपणे तयार केलेली जी काही संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय उत्पादनं, मग ती सेंद्रिय खते असतील, सेंद्रिय बुरशीनाशक असतील, सेंद्रिय कीटकनाशक असतील, सेंद्रिय वाढवर्धक देखील असतील, अशा प्रकारचं उत्तम क्वालिटीचं, म्हणजे माझ्या अनुभवातून मी सांगू शकतो की विदर्भ बायोटेक लॅबोरेटरी म्हणजे अतिशय उत्तम विश्वास आणि उत्तम गुणवत्ता। यांचे सगळे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये जे रोग आहेत, करपा रोग आहे, शेंडे रोग आहे, फांदीमर आहे, डिंक्या आहे, भुरी आहे, केवडा आहे, याने भरपूर नुकसान होते। पण त्या फवारणीमध्ये 5 मिलीलीटर मायक्रोबायो मिक्स करून जर फवारणी केल्या, आम्हाला खूप सुंदर प्रकारे त्याचा परिणाम मिळाला कोकण कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये देखील। आणि नवल असं आहे की पाऊस भरपूर असल्यामुळे त्या भागामध्ये रोगाचं प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा जास्त आहे, पण तरीही याचे परिणाम आम्हाला चांगले मिळाले। एवढंच नाही तर ज्या बोंडअळ्या आहेत आपल्याकडे, मोठा प्रॉब्लेम कपाशीवर, त्यानंतर हुमणी आहे, उधळी आहे, पांढरी माशी आहे, फळमाशी आहे। आमच्याकडे फळमाशीचा मोठा प्रकार आणि मोठा प्रादुर्भाव आंब्यावर होतो आणि त्याचबरोबर तुडतुडे यांचाही प्रादुर्भाव होतो, मावाचा प्रादुर्भाव होतो। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सीताफळ आणि इतक्या अनेक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकरी मावा, म्हणजे ज्याला आपण मिलीबग म्हणतो, त्यांचा प्रादुर्भाव होतो। या सगळ्यावर आम्हाला त्यांचा परिणाम चांगला वाटलेला आहे। आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेंद्रिय शेतीमध्ये एक तंत्र आहे। सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय शेती म्हणा किंवा नैसर्गिक शेती म्हणा किंवा जैविक शेती म्हणा, या शेतीचं एकच सूत्र आहे। ते सूत्र आहे, आपण कुठल्याही प्रकारचं रसायन त्या पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये वाढू शकत नाही, वापरू शकत नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे सगळे सेंद्रिय घटक आपल्याला आवश्यक असतात, कारण परदेशामध्ये ज्यावेळेला आपण आपले आंबे किंवा काजू किंवा इतर घटक जे आहेत भाजीपाल्यासारखे पाठवतो, त्यावेळेला त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक प्रभावी घटकाचं प्रमाण हे फिक्स केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे। त्याच्यावर असेल तर आपली द्राक्ष देखील काही वर्षापूर्वी रिजेक्ट झालेली आहे, नाकारण्यात आलेली आहे। आणि म्हणून आपल्याला त्यासाठी फार काळजीपूर्वक असायला पाहिजे। पण सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय उत्पादनांचा वापर आपण जर केला, उदाहरणार्थ आपण जीवामृत वापरतो, बीजामृत वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी वापरताना देखील आम्ही VBL मायक्रो बायोमिक्सचा वापर केला @ 5 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये, आणि त्यामध्ये देखील आम्हाला फार चांगल्या प्रकारे दिसते। दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याकडे खताची टंचाई आहे। आज आपण बघतो की नत्रयुक्त खतं आहेत, स्फुरदयुक्त खतं आहेत, पोटॅशियमयुक्त, पालाशयुक्त खतं आहेत, त्यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत। सरकार आपल्याला जरी पण शेतकऱ्यांसाठी सबसिडी देते, अनुदान देते, तरी पण खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कक्षेच्या बाहेर हा खर्च करणं शक्य आहे। आणि म्हणून आपल्या शेतामध्ये जे काही संपूर्ण पिकांचे अवशेष असतात, पानं असतील, फळं असतील, फुलं असतील, फांद्या असतील, गवत असेल, हे सगळं आम्ही एकत्र करतो आणि एकत्र करून त्याचं आम्ही डिकम्पोजिशन करतो, त्याचं खतामध्ये रूपांतर करतो, कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करतो। त्यासाठी आम्ही जमिनीमध्ये खड्डे केलेले आहेत, त्याचबरोबर जे गरवाऱ्यांचे जे ट्रे आहेत ते ट्रे देखील आम्ही वापरलेले आहेत। आणि साधारणतः 10 टनापर्यंत आम्ही दरवर्षी तणापासून, लोक म्हणतात की तण खाई धन, नाही, तण देई धन, आणि म्हणून तण एकत्र करून त्याबरोबर पालापाचोळा एकत्र करून आपल्याला कल्पना आहे की आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि ऊस याच्या पाल्याचा, पाचटाचा विघटन होण्याचा कालावधी फार बराच असतो, साधारणतः 3 ते काही ठिकाणी 6 महिने देखील लागतात। परंतु आम्ही हे जे VBL मायक्रो मिक्स वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला 1.5 महिन्यामध्ये
संपूर्ण उत्तम प्रकारचं ह्युमस सारखं जे आहे ते खत निर्माण झालं आणि त्याचा वापर आम्ही आमच्या शेतात केला. शक्यतो आम्ही बाहेरून घेत नाही. काही वेळेला जर अचानकच काही ठराविक लागत असेल तरच, परंतु आम्ही व्हीबीएलचे पदार्थ वापरतो. त्याचबरोबर मी अनेक कंपन्यांचे देखील या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आमच्याकडे आर्द्रता 60% खाली कधी होत नाही कोकणामध्ये, कडव्यामध्ये, आणि त्यामुळे आम्हाला हे फार चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आणि आम्ही त्याचा वापर आज कमीत 6 वर्ष करत आलेलो आहे. मला एकच सांगायचं आहे की हे संपूर्ण जे तयार होणारे जे काही व्हीबीएल मायक्रो आहे किंवा तुमचे बाकीचे घटक जे आहेत हे फार रिझनेबल रेटमध्ये आहे. उदाहरणार्थ आज नाही म्हटलं तरी 599 रुपयामध्ये आपल्याला 1 किलो व्हीबीएल मायक्रो बायो मिक्स मिळू शकते. आणि याच्यामध्ये सूत्रकृमींपासून, किडींपासून, रोगांपासून सगळ्या जीवाणूंना, आपल्या विघातक जीवाणूंना संपवण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रित करण्याकरताची कपॅसिटी आहे. त्यामुळे या निमित्ताने मला आज एकच सांगावं लागेल आपल्या शेतकरी बांधवांना की जे मी स्वतः अनुभवतो, कारण माझी शेती जी आहे मी संपूर्ण सेंद्रिय ठेवली सुरुवातीपासून. त्याच्यामध्ये आम्ही शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकत असताना व्यायाम किंवा त्यामध्ये व्हीबीएल मायक्रो बायोमिक्स असे अनेक घटक, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा अर्जियानम यांचे प्रॉडक्ट म्हणून आम्ही टाकतो आणि मला असं वाटते की त्याचे मला फार चांगले परिणाम मिळालेले आहेत. आज 5-6-5.5 वर्षाच्या कालावधीत माझे काजूची झाडं 15 ते 20 फुटाची आहेत आणि यावर्षी मला साधारणतः 800 किलो काजू त्या 1.5 एकरामधून मिळालेला आहे. म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आजच्या पावसाने अविलंब केलेला आहे आणि अशा ठिकाणी जर आपण पहिल्या पावसाबरोबर किंवा ज्याच्याकडे ओलिताची सोय आहे, ड्रिप इरिगेशनची असेल, पाटाची असेल किंवा स्प्रिंकलरची असेल, त्या शेतकऱ्यांनी निश्चितपणे कमीत कमी हे 599 रुपये खर्च करून आपण 1 किलो जे बायोमिक्स आहे, व्हीबीएल बायोमिक्स आहे, त्याचा वापर जमिनीतून करावा. ड्रीपमधूनही आपण हे देऊ शकता आणि त्यामुळे काय होईल की संपूर्ण शेतामध्ये आपला रोग येण्याच्या पूर्वी, कीड येण्याच्या पूर्वीच जर आधार जमिनीमध्ये ही बुरशी वाढते, अतिशय वेगाने वाढते ओली असताना, ओलं जमिनीत असताना, तर त्या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. रोग आणि कीड नाशकांच्या किंवा त्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च प्रचंड आहे आणि म्हणून मला असं वाटते की यांच्या ह्या ज्या किमती आहेत सगळ्या, या जे प्रोडक्ट तयार केले त्यांनी, थंडर आहे, वंडर आहे, बाकी सगळे त्यांचा वापर करून शेतकरी बांधव महाराष्ट्रातच नाही तर आज त्यांचं जे प्रोडक्ट्स आहेत ते क्वालिटी स्टँडर्ड असल्यामुळे फॉरिनला देखील 2-3 देशांना ते गेलेले आहेत आणि ते नियमितपणे त्यांना परिणाम मिळतात, नियमितपणे ते पाठवतात. आणि म्हणून आपणही व्हीबीएल चे जे काही सेंद्रिय उत्पादन आहेत त्याच्यामध्ये वाढवर्धक आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं आहेत, त्याच्यामध्ये सेंद्रिय कीटनाशकं आहेत, त्याच्यामध्ये जैविक रोगनाशके आहेत, जैविक सूत्रकृमीनाशकं आहेत, जैविक अणुजीवनाशकं आहेत, त्यांचा वापर करावा. धन्यवाद. मेटॅरिझम अॅनिसोप्ली आहे, थंडर आहे, वंडर आहे, त्याचा वापर आम्ही आमच्या शेतात केला. शक्यतो आम्ही बाहेरून घेत नाही. काही वेळेला जर अचानकच काही ठराविक लागत असेल तरच, परंतु आम्ही व्हीबीएलचे पदार्थ